परिसरामध्ये हम अगर इधर कोई भी अपना मस्ती करेंगे तो हमारा अब्बा भी हमारा चेहरा पहचानेगा नहीं, ऐसी हालत ये हिंदू हमारा कर डालेंगे, असं का बोलत नाही? हा धाक आणि दरारा आपला तयार असलाच पाहिजे. अहो जय श्रीरामला विरोध करतात, आपल्या ज्या सणासुदीच्या टायमाला बोलतात जय श्रीराम बोलेंगे तो हम इनको नहीं छोड़ेंगे. मग अल्लाह अकबर का तुझ्या बापाने लिहून ठेवलेला आहे का इकडे? आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये जय श्रीरामच आम्ही ऐकणार. अल्लाह अकबर साठी तुझा पाकिस्तानमध्ये तुझा अब्बा बसलाय ना, त्याला जाऊन दाखव, आमच्या इकडे नाटकं करू नका. म्हणून आपल्याला परत परत या निमित्ताने सांगतोय, जे जे माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्ते इथे आहेत, हिंदू धर्मासाठी काम करतात, लव्ह जिहादच्या विरोधात काम करतात, लँड जिहादच्या विरोधात काम करतात, जेवढे माझे गौरक्षक भाऊ हिंदू भाऊ आहेत, तुम्ही ताटाने तुमचं काम करा. तुमचं संरक्षण करण्याची गॅरंटी या नितेश राणेची आहे. तुम्ही कसली चिंता करू नका. हिंदू धर्मासाठी तुम्ही कवच म्हणून तुम्ही काम करा. तुम्हाला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी या हिंदूची आहे, एवढं तुम्हाला शब्द देऊन आजच्या निमित्ताने मी जातोय. कसलीही चिंता करू नका. म्हणून यापुढे हिंदू समाज म्हणून तुम्हाला कडवट व्हायलाच लागेल, कट्टर व्हायलाच लागेल. आमच्या संग्राम बापूने हे का हिंदू महोत्सव आयोजित केलाय, का लोकांना इथे बोलवलंय, तुम्हाला कुठेतरी कळलं पाहिजे. अहो भगवा डोक्यावर टाकण्यापेक्षा ना, रक्तात ज्या दिवशी तुमचा भगवा असेल ना, तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही, एवढं मी शब्द देऊन तुम्हाला जातो. आज 1 वर्ष झालं का नाही राम मंदिरात? कित्येक आपल्या कारसेवकांनी आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला, मागे पुढे विचार नाही केला नाही. आमचं राम मंदिर तिथेच उभं राहणार, अयोध्याकडेच आमचं राम मंदिर बघणार, हक्काने तरी तिथे सांगितलं. आणि आज भव्य राम मंदिर बघा तिथे उभं आहे. तसंच आमच्या सागरनी जसं सांगितलं, हे जे काय थळगे विळगे हे काय बांधून ठेवलेत ना, हे पीर वीर बाबा बिबा याला का कोण विचारू नका या राज्यामध्ये, ढकलून टाका बाहेर त्यांना. अहो तसं पण मोहम्मद पैगंबराला मानणारा जो मुसलमान आहे ना, तोच या पीर बाबांना मोजत नाही. काय रे सांगतो, बरोबर आहे ना? हे आमच्या हातातच लागलेली आहे त्यांच्या. मी एक बाप कहू की उस बाप कहू. म्हणजे हेच अगर त्या पीर बाबाला यांच्या मोहम्मद पैगंबराला मानणारे, तेच अगर त्या पीर बाबांना मानत नसतील, तेच अगर त्या थडग्यांना मानत नसतील, तर आम्ही कशाला ठेवायच्या रस्त्यांवर हे सगळं काय वरती आलेले गॅस सिलेंडर? कशाला पाहिजेत आम्हाला? पोलिसांना योग्यकडे तक्रार करा, माहिती द्या, पोलिसांकडे प्रशासनाकडे द्या. आमचा बुलडोजर देवा बसलाय वर्षावर, मी तुम्हाला शब्द देतो, योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल. पण शोधत येऊन दे दुसऱ्या दिवस, किधर गया रे मेरा, किधर ऊपर करू मैं. आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसला नाही ना, तर अवघड आहे बाबा, आपल्याला अवघड आहे. म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल, परत आता पिंपरी चिंचवडला जायचंय, तिथे पण चार्जर मारायचंय. म्हणून परत जाता जाता एवढंच सांग, सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उभा आहे. आम्ही हिमतीने सांगतोय, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेलं आहे. म्हणून हिंदू समाजाचं संरक्षण करणं, आमच्या हिंदू माता भगिनींचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय. कसलीही चिंता करू नका. आमच्या या आळंदीच्या भागामध्ये कोणीही जिहादी दिसता कामा नये, एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा. जे पण विकत घ्याल ते हिंदूंकडूनच विकत घेणार, ही शपथ या हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने घ्या. आणि फक्त दुकानाच्या
कोणाचं नाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका. कधी कधी हे सगळे हिरवे साप बाहेर जय श्रीराम लिहितात आणि आतमध्ये तो अब्दुल बसला असतो. त्याला बोलो हे बाबा चल तू जरा आधार कार्ड दे का. मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्डवर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या. ही शपथ या हिंदू महोत्सवाकडून घेऊन पहिली निघा, तरच या गोष्टी काहीतरी बदल होतील. नाहीतर आमच्याच जोरावर मोठे होणार, आमचंच दूध पिणार आणि उद्या आमच्याच भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार. म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन, हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशाच पद्धतीने